झाडाला हे काय लटकलं आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। आमच्याकडे मोगरा फुल आंब्याला पण मोर किती छान आलेला आहे मित्रांनो। यंदा अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्यासाठी तिनं झोका झाडाला टांगला। हो का हो आता कोणतं काढू हे हे आता आम्हाला पाहिजे तेवढी आम्ही रामफळ का नाही तोंडाला पाणी। ही पहा आपली स्कूटी जी की आपली वाट पाहते। केश भाई त्याला आता खायला आणलं नाही म्हणून तो पाठीमाग लागलाय। राम राम मंडळी, मी सचिन, माझ्या युट्यूब चॅनलचे नाव आहे सचिन खांडगे एसके। राम राम मंडळी, शुभ सकाळ भावांनो, खडबडून जागे व्हा, तांबडं फुटलंय। तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज थंडीचा कडाका आहे आणि गव्हाला पाणी द्यायची वेळ झाली आणि मी आत्ता चाललो आहे गव्हाला पाणी देण्यासाठी डायरेक्ट शेताकडे। मित्रांनो, गव्हाचं पीक आता जोमात आहे आणि आता त्याला पाण्याची सगळ्यात जास्त गरज आहे। आज आपण पाटाने पाणी सोडतोय। गव्हाच्या ओंब्या भरण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। पाण्याची मोटर चालू करून घेतो आता। विहिरीत पण पाणी भरपूर आहे, मग काय विषय नाही। झाडाला हे काय लटकलं आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। आमच्याकडे याला खोपा म्हणतात किंवा घरटं म्हणतात। पक्षी पाटात पाणी पोचले का पाहूया। आज आपल्याला हा पूर्ण गव्हाला पाणी भरायचे आहे। हे दृश्य पाहून मला एक मराठी गीत आठवलं, तुमच्यासोबत शेअर करतो। साधी माणसं मराठी चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय मराठी गीत आहे। मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत। मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत। दादाच्या मळ्यामंदी मोठच मोठं पाणी, पाजी ते रान सार मायेची वयनी। हसत डुलत मोत्याचं पीक येत, गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत। मंडळी समोर बघा गव्हाचं रान, वाऱ्याच्या लहरीवर हे पीक कसं डुलतंय, जणू हिरवगार मखमलच जमिनीवर अंतरली आहे। पहाटेच्या वेळी जेव्हा या पानावर दवबिंदू चमकतात तेव्हा हे एखाद्या दागिन्यासारखं दिसतं। आज निसर्गाकडे पाहिले की वेगळाच उत्साह जाणवतो। आंब्याला पण मोर किती छान आलेला आहे। मित्रांनो, यंदा गव्हाचे पीक एकदम जोरात आलं आहे। अजून काही दिवसात याचं रूपांतर पिवळ्या धमक सोन्यात होईल। निसर्गाची साथ आणि आपली मेहनत फळाला येईल हे बघून मन भरून येतंय। शेताच्या बाजूला किती जंगल आहे तुम्ही पाहू शकता आणि आमच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्या आढळतो। आणि तुम्ही पाहू शकता हे बोरीचं झाड आहे। हे पावसाळ्यामध्ये याला खूप सारी बोरे येतात। हे जे समोर गव्हाचे पीक दिसतं यामागे रात्रंदिवस केलेली मेहनत आहे। हा नुसता गहू नसून तर घाम गाळून पिकवलेलं सोनं आहे। गव्हाला पाणी देण्याचं काम झालं आहे। आता मी मोटर बंद करतोय। मित्रांनो, तुम्हाला ही विहीर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, आपल्या सचिन खांडगे एसके चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आई तिकडे शेळ्यांना गवत काढते। मित्रांनो, कसं आहे गावाकडचं जीवन पाहू शकता। काय झाडी, काय डोंगर, एकदम ओकेमध्ये सगळं। निसर्गाच्या सानिध्यात मन रमून जातं या ठिकाणी। शहरामध्ये खूप धावपळ असते पण गावाच्या ठिकाणी एकदम शांत वातावरण असते।
मित्रांनो, तुम्ही पाहिलं आहे का कधी विहिरीच्या वरती किंवा एका तलावाच्या वरती असं एक घरटं बनवलेलं असतं सुगरणीने. त्यावरून बहिणाबाई चौधरी यांनी एक छानशी कविता आहे, खोप्यामध्ये खोपा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्यासाठी तिनं झोका झाडाला टांगला. पिलं निजते खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिल्यामध्ये जीव जीव झाडाला टांगला. दरवर्षी आंबे खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि तुम्ही पाहू शकता किती छान आंब्याला मोहर आलेला आहे. आणि आता तो मोर आहे आणि त्याचा वास पण खूप छान येतो. मित्रांनो, शेताच्या जवळ असलेला हा ओढा किती सुंदर आहे आणि किती स्वच्छ पाणी आहे पाहू शकता. मित्रांनो, या ओढ्यात आम्ही पहिलं काय करायचं माहिती आहे का, वाळूची असायची ती वाळूत खड्डा करून त्या ठिकाणी आम्ही पाणी प्यायचं. या ठिकाणी या ओढ्याचं किती स्वच्छ पाणी आहे तुम्ही पाहू शकता. यामध्ये कोणतेही प्रदूषण नाही किंवा काहीच नाही आहे, एकदम प्युअर पाणी आहे. निसर्गाची ही दिलेली एक खूप मोठी अनमोल देणगी आहे आमच्यासाठी. आता आमचं पाणी भरून झालं आहे. आता आम्ही चाललो आहे आता आवळा काढायला. हे आहे आवळ्याचं झाड आणि याच्यातून जे हलून जे खाली झाडं आवळा पडलेत ते आई गोळा करते आणि आवळे काढून झाले. आणि आता आम्ही आलो आहे रामफळ काढायला. आणि हे पाहू शकता रामफळाचं झाड किती उंच आहे आणि त्यावर खूप असे रामफळं लागलेत. आणि आता मी वर चढून रामफळ काढणार आहे कारण की खूप उंच झाड आहे. तर मी आता तुम्ही पाहू शकता बघा, आता मी रामफळ काढायला निघालो आहे. आणि हे बघा वर खूप झाडावर उंच आलो आहे आणि इथं मोठमोठाले रामफळ आलेले आहेत. तुम्हाला आवडतात का रामफळ खायला सांगा बरं कमेंटमध्ये. आणि आई खाली जेलायला थांबली आहे आणि मी झाडं रामफळ तोडून खाली आईकडे टाकतोय आणि ती आता कॅच करून पकडणार आहे. गावाकडे ही गोष्टी खूप छान आहे की आपण स्वतः जाऊन झाडावरून फळं काढून खाऊ शकतो. किती उंच झाड झालं आहे तुम्ही पाहू शकता, खाली किती खोल आहे. हो का, हो. आता कोणतं काढू? हे हे आता आम्हाला पाहिजे तेवढी आम्ही रामफळं काढून आता मी खाली उतरतोय. आता एवढे वर चढून एवढी आम्ही रामफळं काढलेली आहे आणि आईने कॅच केली आहे. आणि हे झाड आहे फणसाचं आणि तुम्ही पाहू शकता त्याला आता थोडेसे फणस आलेले आहे. हे खूप गोड फणस आहे ह्या झाडाला कारण की याची चव खूप मस्त आणि लाजवाब आहे आणि खूप गोड पण आहे. आणि खाली ते आहे ते चिंचेचे झाडे. आपण त्या चिंचेच्या झाडाकडे जाणार आहोत. चिंच म्हटली की प्रत्येकाच्या जिव्हाळीचा विषय असतो आणि चिंच म्हटलं तर तोंडाला असं लगेच पाणी येतं. चिंचेचं झाड एक लय पक्क झाड आहे कारण की त्यावर किती शेंड्यावर गेलं ना त्याची झाडाची फांदी शक्यतो लवकर तुटत नाही आहे. आणि आता मी चिंचा काढतो. कसा आहे विषय आपला, आलं का नाही तोंडाला पाणी. आणि शेताच्याच बाजूला फणसाचे पण झाड आहेत आणि हे फणसाचं झाड आहे आणि असं खूप उंच गेलं आहे. आणि वरून फणस काढायला आहे ना रस्सी लावून खाली सोडावे लागतात कारण की वरून एवढ्या जर पडलं तर ते फुटू शकतं आणि ते पिकणार पण नाही. आणि हे बघा हे किती उंच झाड आहे ज्याला फणस अजून येतात. आता हे शेजारचं झाड आहे त्याला फणस आलेली आहे बघा किती छोटी छोटी आणि किती जास्त प्रमाणात फणस आहे. एवढ्या खोडाला एवढी फणस आहे. अजून वर पण भरपूर अशी फणस आलेली आहे त्याला. आणि फणस आल्यावर मला ते एवढ्या वर उंच चढून फणस काढायला आवडतात. हे बघा कसा विषय आपला. हे किती छोटं फणसाचं झाड आहे बघा आणि त्याला फणस किती छोटी छोटी आल्यात. आणि आता ते अजून मोठं व्हायला भरपूर टाईम लागेल. आणि हे आहे रामफळाचं झाड आणि ह्या झाडाला आहे ना अजून कवळीला रामफळ आहे बघा हिरवी आहे. जोपर्यंत लाल होत नाही आणि मोठी होत नाही
तोपर्यंत ते खायच्या याची होत नाही आहे. रामफळ बघता बघता डायरेक्ट आलो ओढ्यामध्ये. आणि आता हा आहे ओढा जो की शेताच्या बाजूनी जातो आणि शेत ओढ्याला खेटून शेत आहे बघा. मस्त आहे ना. ही आहे खरी गावाकडची मजा. गाव आणि शहरामध्ये हाच फरक आहे. रामफळ अजून कवळ आहे बघा. ज्याचा जोपर्यंत जे लाल होत नाही तोपर्यंत त्याचा काढायचे याचं नाही आहे. आणि भरपूर अशी रामफळं पण आहे, चिंचा पण आहे आणि तुम्ही मगाशी पाहिलं ते आवळा पण आहे. ही पहा आपली स्कूटी जी की आपली वाट पाहते. आता आपण जाऊया घरी. हे पहा आज आपण आणलेला शेतातून रानमेवा. हा आहे आमचा बोकेश भाई. त्याला आता खायला आणलं नाही म्हणून तो पाठीमागं लागलाय. मला काय आणलंय खायला, मला काय आणलंय बघा. तो पळत पळत पाय आणतो मला पण खायला. शेतातून आल्यावर भूक खूप लागली आहे त्यामुळं आजचा मेनू पाहू शकता तुम्ही. आणि या सर्वांनी जेवायला काय काय आहे जेवायला. पनीरची भाजी, भात, भाजी, चपाती. मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.